तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल आपण महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर राज्य सरकारकडून माहिती संकलनाचे आदेश जारी करण्यात आलेले असून एप्रिल महिन्यामध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर होणार आहेत. तर त्यासोबतच कर्जमाफीसाठी बँका आणि सोसायट्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आला असून 30 ऑक्टोबर 2025 रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 20 जानेवारी 2026 रोजी सहकार आयुक्तांनी काढलेल्या विशेष पत्रकानुसार राज्यातील सर्व अग्रणी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि विकास सोसायट्यांना थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. सध्या यवतमाळ, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये माहिती गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत केवळ थकीत कर्जदारांचीच नव्हे तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना, इमानदार शेतकऱ्यांचाही डेटा गोळा केला जात आहे, जेणेकरून दोन्ही गटातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देता येईल. तर यासाठी विशेष पोर्टल बनवण्यात आलेलं आहे आणि ॲग्रीस्टॅकद्वारे होणार पडताळणी शेतकऱ्याकडून गोळा केलेली सर्व माहिती IT विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या एका विशेष पोर्टलवर भरली जाणार आहे. त्या माहितीचा अचूकता तपासण्यासाठी सरकार ॲग्रीस्टॅक आणि आधार क्रमांकाचा आधार घेणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा फार्मर ID, आधार क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि पीक पाहणीतील दोन्ही नोंदी बारकाईने तपासणी केली जाईल. यापूर्वी कर्जमाफी मिळाली होती का किंवा सध्याचे वार्षिक उत्पन्न किती आहे यावरून पात्र आणि अपात्र शेतकरी वेगळे केले जाणार आहेत. एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही गाळणी प्रक्रिया पूर्ण होऊन कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनी यासाठी काय करावे? तर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती कामे करायची आहेत? तर वंचित राहू नये म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित सोसायटीमध्ये जाऊन KYC अपडेट करणे अनिवार्य आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार लिंक असलेल्या खात्याची माहिती आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे फार्मर ID ही कागदपत्रे सोसायटीकडे जमा करावी लागणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडले राहा. सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्याकडून वंचित राहणार नाही. धन्यवाद.